आता तुम्हाला आज एवढे 7 दिवस आहे, पण आम्हाला अजून 3 महिने रोज असंच आहे. हे सगळं तुमचा सज्जन श्रोते मायबापांचा आशीर्वाद आहे. मे महिन्यामध्ये आम्ही एका गावाला कथेला गेलो होतो. आणि कथेमध्ये मी जरा पाणी वगैरे पित नाही, मला ते जास्त आवडतही नाही. म्हणून काय झालं, शरीरात पाणी कमी पडलं आणि अचानक थोडासा त्रास झाला. म्हणून मला दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं जालन्याला. मी तुम्हाला देवाच्या कृपेशिवाय जगात येता येत नाही, त्याची कृपा कशी होती बघा. आता मला तिथं ऍडमिट केलं 7 दिवसासाठी. आणि मी ऍडमिट झाले. मी ऍडमिट होऊन 14 दिवस झाला होता. आणि मला नर्स बाटली लावायला आली होती. आणि मला काही भक्त लोक भेटायला आले होते परतूर तालुक्यातले. तर परतूर तालुक्यामध्ये माझी जास्त कथा असते. एका गावातले लोक भेटायला आले. ते सहज म्हणले, दीदी तुम्ही भागवताला मागच्या वर्षी प्रसाद दिला होता, त्याला मुलगा झाला, ते आले का तुमच्या दर्शनाला? मी म्हणलं ते काही आले नाही बाबा, पण फोन 2-3 वेळेस आला, घरी येतो म्हटले. मी त्यांना म्हणलं तुम्ही आश्रमावर भेटायला या. ते म्हणले बरं. हे तितकं नसना मला वाटली लावताना ऐकलं होतं. तिनं तिच्या आईला सांगितलं आणि ती तिच्या आई वडिलाला घेऊन आली. आणि तिच्या आई वडिलांनी मला सांगितलं, आमच्या मोठ्या मुलीचं लग्न झाले, 5 वर्ष झाले, आम्ही सगळे दवाखाने पायाखाली घातले, सगळे पूजापाठी केले, पण कुठंच काही गुण येत नाहीये. आमच्या पोरीला सांगितलं तुम्ही प्रसाद दिल्यावर संतती होती, काल तुमचं सण लावताना ऐकलं. म्हणून उद्या आम्ही आमच्या मुलीला घेऊन येणार आहे. तेवढा प्रसाद द्या आणि आमच्या मुलीला आमच्या घरामध्ये पाळणा हल्ला. आता मला झाले होते 4 दिवस. मला नव्हती 4 दिवसापासून आंघोळ. सत्य बोलायला काय दवाखान्यात होते. 4 दिवस झालेले होते. आणि तिथं असा प्रसंग झाला, 4थ्या दिवशी ते दोघं पती पत्नी आले. आणि तिथं आल्यावर मला आणलेले होते लोकांनी सेफ खायला. भेटायला जाताना काही सेफ नाही की नाही, मग ते सेफ आणलेले होते. सेफ तिथं ठेवलेले होते. ते बिचारे आले, दर्शन वगैरे घेतलं, बसले, बोलले, मी सगळं विचारलं तर काही नाही. 2 सेफ घेतले, त्यांच्या हातात ठेवले. म्हणलं पंचमुखीश्वर महादेव मंदिर आहे ना जालन्याचं, तिथं जा आणि 2 जण अभिषेक करा. 2 एवढे पळत. त्या बिचाऱ्याने दुसऱ्या दिवशी सोमवार होता, सोमवारी गेले, अभिषेक वगैरे केला. ते दोघांनी 2 फळं खाल्ले. माझ्या दुखण्याला आणि त्या बाईला 9 महिने संगत झाले. आता कालचा प्रदोष झाला ना, कालच्या सोमप्रदोषाच्या दिवशी तिला मुलगा झाला. ही महादेवाची कृपा आहे. त्याच्यात मला तुम्हाला माझं मोठेपण नाही सांगायचं, पण देवाची कृपा कोणाच्या निमित्ताने होते बघा. मला दुखणं आणलं, तिथं नेलं, तिच्या घरी पाळणा आणला आहे की नाही. भगवान शंकराच्या कृपेने ह्या जगात कोणीही येऊ शकत नाही, त्याच्याशिवाय कोणी मरूही शकत नाही. त्याचे जन्म मरण हे देवाच्या हातात रखो जगत के लोगों, अपने दीनानाथ में लाभ हानि जीवन मृत्यु सब कुछ उसके हाथ में। मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान। मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान। मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान। पालन वाला हो ये जिसका, पालन वाला हो ये जिसका, मारने वाला है